पाण्या आणि ह्यामुळं पाण्याचं प्रेशर वाढणार आहे. कारण का एवढी 5-6 टँकर दिवसाला हे वाया जायचं होतं. आता हे सगळं थांबणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला गणेश कॉलनी पद्मा कॉलनीपर्यंत हा मधला सगळा परिसर पाणी पाहायचं आणि जास्त येणार आहे प्रमाणात. आणि संपूर्ण घराघातून गेलेली चौकालीन सिमेंटची पाईपलाईन आता आजच्या आतून बंद होणार आहे आणि संपूर्ण रोडवरनं जाणार आहे. गल्लीतनं गेल्यानंतर मिलिंद कोर्लेकरच्या घरा गेली 15 ते 17 वर्ष इथून पाणी चालू होतं आहे. याला चक्री वॉल म्हणतात, बरोबर ना? चक्री वॉल आज सकाळी सुटला जातो, ढोराचा बाजार असं इथून खाली जाते जवाहरनगरपर्यंत ही पाईप गेली आणि ही पाईप शाहू कॉलनी नाही तेव्हा रिकामा माळ शेतवट होती आणि त्यावेळी इथून टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर प्लॉट मंजूर झाले, खाली कॉलन्या झाल्या, इथं कामगार चाळ, त्याच्यानंतर ओम गणेश कॉलनी, त्यानंतर त्यागी नगर, त्यानंतर ड्रायव्हर कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, पद्मा कॉलनी अशी करत ही पाईप गेलेली आहे. आणि घरांच्या खालून पाईप गेल्यामुळं ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात गळती आहे. मेड इन इंग्लंड पाईप आहे सिमेंटची. आम्ही मध्ये 2-3 तुकडे बघितले, त्यावेळी ते आम्हाला समजलं की एवढी जुनी पाईपलाईन बदलायचा मुहूर्त सातत्यानं सभागृहात असून दे, मधल्या काळात असून दे, जेव्हा जेव्हा गळती लागल्या आम्ही आता आपले सगळे सांगतील तुम्हाला अधिकारी असेल, हर्षित गाडगे असून दे, नारायण भोसले, जेवढे जल अभियंता होऊन गेले सगळ्यांच्याकडं पाठपुरावा करून आमच्याकडे एवढा गट्टा असेल की त्याचा पाठपुरावा केलेला. आणि त्याच्यामुळे आज मुहूर्त लागलेला आहे. याला अमृतमधनंही पाईप उपलब्ध झालेलं आहे आणि याने कॉन्टॅक्ट दिलेला, कुठल्याही प्रकारचं टेंडर निघालेलं नाही. कारण का मागं टेंडर काढायचं होतं, त्यावर 35 ते 40 लाख रुपयाला खर्च येणार होता आणि सद्य परिस्थितीत महापालिका एवढं पैसे खर्च करू शकत नाही. त्यामुळं हे अशा पद्धतीनं हे काम ठेकेदाराकडून करून घ्यायचं हे आहे. आणि 4-5 दिवसापूर्वीच पाईप पडलेलं आहे, जी कोणाला तर लागल्यावर सकाळी घरातनं नारळ घेऊन येतात आणि इथं वाढवतात. ती गोष्ट चांगली नाही. आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, आपण त्याच्यासाठी कष्ट केलं पाहिजे, तर ते उद्घाटन करण्याचा आपल्याला अधिकार आहे. कुठं तर डिवचून पळून जाण्याचा आणि ते वादग्रस्त काय तर करायचा हा प्रकार आम्ही इथनं पुढं तर खपवून घेणार नाही. पण करा, खरं ते चव्हाणांचं नाव करा. असला श्रेयवादाची पहिल्यापासून सवय या चव्हाण कुटुंबियांना लागलेल्या आहे. केलेलं काहीच नाही. खरं टवाळ्या मारायच्या, टिंगल हे करायचं, हे तेवढं स्वतःच्या नावावर स्तुत्या हे करून घ्यायचं, स्तुती तुम्हाला म्हणून घ्यायची. ह्याच्याकरता तिने 4 कार्यकर्ते बगल बच्चे ठेवलेलेच असतात. गेली 15 वर्ष आम्ही ह्या पाईपलाईन जी लिकेज आहे त्याचा पाठपुरावा करत होतो. वारंवार आम्ही हर्षजित घाडगेंना, परत मस्कर साहेबांना प्रत्येक वेळा प्रत्येक मिटिंगला आम्ही हा प्रश्न उपस्थित करत होतो. कारण त्यातनं इतकं पाणी वाया जात होतं, भयानक पाणी त्यातनं वाया जात होतं. त्यामुळं मागच्या मिटिंगला आयुक्त साहेबांनी सांगितलं की ही लाईन मंजूर करून ह्यांचं काम पूर्ण करून द्या. गेली किती वर्ष याचा पाठपुरावा कोण करत होतं आणि हे काम आज सुरू झाले त्याच्याबद्दल काय सांगता? नकारी साहेबांनी पाठपुरावा बरेच दिवसापासून चालू केला आहे. ते आता काम चालू झाले. ते पण आमच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. शाखा अभियंता, जल अभियंता. गेले जवळपास 10 ते 15 वर्ष या प्रभागातील जुना प्रभाग क्रमांक 58, 62 यामधल्या नागरिकांनी आणि नगरसेवकांनी हे जे काम केले, ह्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा काम मंजूर व्हावं ह्या मागणीसाठी अनेक निवेदनं ही महानगरपालिकेत दिलेली आहेत. पण हे जे काम आता महायुतीच्या माध्यमातून मंजूर झालं, त्यानंतर इथले जे नगरसेवक आहेत ज्यांचा ह्या प्रभागाशी काही संबंध नाही, त्यांना कळल्यानंतर तिथं येऊन नारळ वाढवतात आणि हे काम मी केलं अशा पद्धतीने नागरिकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतात. हे खरोखर एखाद्या चांगल्या नगरसेवकाला लाजवणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्या नगरसेवकांना विनंती आहे की तुमचं काम स्वतःचं असेल तर तुम्ही ते करा, जनतेसाठी काम करा. दुसऱ्याच्या कामावर येऊन इथं रेगोट्या मारून आम्ही काम केलं या जनतेला दाखवायचा प्रयत्न करू नका, अशी तुम्हाला नम्र विनंती आहे.